मॅन्युफॅक्चरिंग कोण कोण करणार याच्यामध्ये, तर एनटीपीसी आणि अदानी रिन्युएबल्स ह्या ज्या दोन कंपन्या आहेत हे मेजर प्लेयर्स असतील याच्यामध्ये सोलर एनर्जी प्रोडक्शन मध्ये, त्याच्यानंतर विंड एनर्जी मध्ये. ह्या दोन कंपन्या आताच्या कंडिशनला आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी हे करणार आहेत, प्रोडक्शन करतील याच्यामध्ये. पुढची कंपनी असेल इरेडा. इरेडा नाव सगळ्यांना ऐकली, स्टॉकची रॅली झाली, अमुक झालं तमुक झालं, तर का पळतो हे तुम्हाला हळूहळू कळेल आता सगळं. ओके, याच्यामध्ये सपोर्ट्स व्हेरियस रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स फायनान्शियली. ह्याचं काम काय माहितीये का, हे जे असले प्रोजेक्ट घेऊन येतात ना ह्याला फायनान्स करायचं, सिंपल काम आहे. ओके, त्याच्यामुळे काय होतं, बायोमास प्रोडक्शन असेल, विंड एनर्जी असेल, सोलर असेल, ह्या रिलेटेड बिझनेस जे असतात ना त्यांना हा पैसा पुरवतो, त्यामुळे लक्ष याच्याकडे पण ठेवायचे. ओके, आता याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट काय असेल याच्यामध्ये, तर टाटा पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी हे फोकस कशामध्ये करतायत, हायड्रो पॉवर एनर्जी. तुम्ही जर बघितलं असेल तर हायड्रो पॉवर एनर्जी जी धरणाच्या पाण्यामधून तयार केली जाते त्याच्यावर ह्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. तर असे हे कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी मॅन्युफॅक्चरर्सचे. ओके, चला बघूया पुढचा भाग. याच्यानंतर आपण आणखी महत्वाची स्टेप याच्या पुढची पाहूया की कशा पद्धतीने हे रिन्युएबल एनर्जीचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं किंवा त्याचे मॅन्युफॅक्चरर्स कोण आहे त्याच्यामध्ये. तर पहिली महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, अमरा राजा बॅटरी आणि एक्साइड इंडस्ट्री ह्या दोन कंपन्या तुम्हाला नॉर्मली मोस्टली बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स एवढ्याच माहित असतील, पण ह्या दोन्ही कंपन्या नॉर्मली सोलर एनर्जीमध्ये आणि विंड एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स मध्ये काम करताना दिसतात. म्हणजे जे बॅटरी सोल्युशन्स वगैरे त्याच्यामध्ये पण काम करते आणि सोलर एनर्जीचे जे पॅनल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये पण ह्या कंपन्या एनर्जी प्रोडक्शन मध्ये काम करतात. पुढची महत्वाची गोष्ट आहे ओलेक्ट्रा. ओलेक्ट्राचं शेअरचं नाव सगळ्यांना माहित होतं, बरेच जणांनी याच्यावर काही दिवसापूर्वी फोकस केला होता. तर ही कंपनी पण मोस्टली काय करते, विंड एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स अँड टेक्नॉलॉजीवर काम करते मोठ्या प्रमाणामध्ये. ओके, आता याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक स्टेप पुढे जाऊया आपण. पुढची कंडिशन बघूया, प्राज इंडस्ट्री. प्राज इंडस्ट्री सगळ्यांना माहिती आहे. तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ही कंपनी प्रोडक्शन काय करते, बायोगॅस आणि बायो एनर्जीचं प्रोडक्शन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं, की जे याच्या नंतर पुढची स्टेज असते एनर्जी प्रोडक्शनला जिथे यांचा फायदा होणार आहे किंवा त्यामुळे ह्या कंपन्या चर्चेमध्ये राहतील किंवा त्यांचं महत्व ह्या ग्रीन हायड्रोजन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. क्लिअर. आता याच्यानंतर आणखीन एक स्टेप पुढे जाऊया आपण. ओके, ही असेल स्टेज नंबर 2. स्टेज नंबर 1 मध्ये बघितलं आपण की कुठून कुठून त्याचं प्रोडक्शन होणार आहे, कुठून एनर्जी घेतली जाईल. स्टेज 2 जी असेल याच्यामध्ये तर इलेक्ट्रोलायझर प्रोडक्शन याच्यामध्ये आपण फोकस करूया की जी महत्वपूर्ण टप्पा आहे, कॉस्टली टप्पा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध असतील विविध कंपन्यांना पण. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय असते, इलेक्ट्रोलिसिस. थोडी केमिकल प्रोसेस असणार याच्यामध्ये किंवा एक प्रोसेस आहे नॉर्मली असं समजून घ्या याच्यामध्ये. तर ती प्रोसेस काय असेल याच्यामध्ये, सोलर आणि विंड एनर्जीचा वापर केला जाईल की ज्याचा वापर करून वॉटर मॉलिक्यूल स्प्लिट केले जातील. ओके, आणि त्या मॉलिक्यूल्स नंतर ना मग ग्रीन हायड्रोजन तयार केलं जाईल. साधी सिंपल टेक्नॉलॉजी, पण वाचायला सोपी आहे, ऍक्च्युअल प्रोसेसला लेंदी असते किंवा कॉस्टली याच्यामध्ये. याच्यामुळे काय होईल, एक सस्टेनेबल मेथड फॉर हायड्रोजन जनरेशन. लक्षात ठेवा, सोलर आणि विंड एनर्जीचा वापर करून हे वॉटर मॉलिक्यूल स्प्लिट करतात आणि त्याच्यामधूनच H2O मधूनच हा हायड्रोजन बाजूला केला जातो आणि त्याच्यानंतर याच्यावर काम केलं जातं आणि ही ग्रीन हायड्रोजन बनतो. पुढची महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये इंडियाचं पोटेन्शियल काय, तर महत्वाची गोष्ट काय, सोलर आणि विंड एनर्जी सोर्सेस आपल्याकडे भरमसाठ आहेत आणि त्याच्यानंतर इंडिया वेल सुटेड फॉर ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे आपला मेन टप्पा इलेक्ट्रोलिसिसचा, त्याच्यावर इंडिया म्हणजे आपला देश स्वतःचीच टेक्नॉलॉजी तयार करतोय, स्वतःचीच मशिनरी तयार करतोय, जेणेकरून कोणावर डिपेंड राहावं लागणार नाही आपल्याला. पुढची महत्वाचा टप्पा असेल याच्यामध्ये लार्ज स्केल एम्बिशन्स काय आहे त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये ऍड्रेसिंग दिस चॅलेंजेस इन क्रुशियल स्केलिंग अप ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन. ओके, तर मोठ्या प्रमाणामध्ये जर हे करायचं असेल तर थोडे चॅलेंजेस येणार आहेत, कारण कुठली टेक्नॉलॉजी छोट्या टाइम फ्रेमला करायची, छोट्या लेवलला करायची काही प्रॉब्लेम येत नाही, पण जेवढं एक्सपान्शन करणारे त्रुटी येतील आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर काम करते, कुठे कुठे आपल्याला फोकस करावं लागेल. आणि जे आता कंपन्यांची नावं आतापर्यंत आपण घेतली ह्या सगळ्या ह्या प्रोजेक्टमध्ये एकत्र येत आहेत. ओके, पुढची गोष्ट असेल चॅलेंजेस काय असतील, करंट इलेक्ट्रोलायझर टेक्नॉलॉजी इज एक्सपेन्सिव्ह अँड अफेक्टिंग ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट. जसं आता मी सांगितलं सगळ्यात मेन स्टेप आहे इथे कॉस्टली आहे आणि थोडा चॅलेंजिंग टप्पा याच्यामध्ये असेल. व्हेरिएबिलिटी इन रिन्युएबल एनर्जी अवेलेबिलिटी इम्पॅक्ट्स कन्सिस्टंट हायड्रोजन प्रोडक्शन. म्हणजे जर रिन्युएबल एनर्जी जी आपल्याला सोलर आणि विंड पासून मिळणार आहे ती कन्सिस्टंट मिळाली काही प्रॉब्लेम नाही, पण ती नाही मिळाली तर इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मला वाटत नाही की याचा खूप प्रॉब्लेम येईल, कारण आपल्या देशात एवढे सायंटिस्ट आहेत की जे इझिली हे प्रोसेस करू शकतात. तुम्हाला पण काय वाटतं ना, पटकन सांगा, इलेक्ट्रोलायझेशनच्या प्रोडक्शनसाठी आपल्या देशामधून काय लोक करू शकतात, तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाने कमेंट करायची. मला आपल्या सायंटिस्टवर कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून सांगा. ओके, आता याच्यानंतर पुढची महत्वाची स्टेप असेल
असेल इलेक्ट्रोलायझर मॅन्युफॅक्चरिंग. काय याच्यामध्ये इलेक्ट्रोलायझरचं मॅन्युफॅक्चरर्स कोण आहेत आणि कसं केलं जाईल. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये असेल, लक्षात ठेवा, रिलायन्स एनर्जी, त्याच्यानंतर असेल L&T, ओके, आणि त्याच्यानंतर पुढची तिसरी कंपनी असेल भारत पेट्रोलियम. तर ह्या तीन कंपन्या ह्या इलेक्ट्रोलायझर प्रोडक्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लावत आहेत आणि ह्या त्यांच्या कॅपॅसिटी आहेत एवढे पैसे, जवळपास 450 कोटी रुपये, 300 मेगावॅट इलेक्ट्रोलायझर फॅक्टरी तयार करायला रिलायन्स काम करते आणि त्याच्या पद्धतीनेच ह्या कंपन्या छोट्या मोठ्या लेवलला करतायत. पण याचा अर्थ काय, तर ह्या कंपन्या जेव्हा हे बूम होणार आहे ग्रीन हायड्रोजन तेव्हा ह्या टॉपला असतील. जसं EV मध्ये टाटाने नेहमी अग्रेसिव्ह राहिलं, आज बेनिफिट त्यांना होतो, त्यांच्या सगळ्यात जास्त गाड्या खपतायत कारण टेक्नॉलॉजीकडे त्यांच्याकडे मध्ये हिस्सेदारी मोठ्या प्रमाणात आली. आता हा कुठला खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये, नॉलेजसाठी ह्या कंपन्यांवर लक्ष ठेवायचं तुम्हाला. ओके, पुढची महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये, आता इलेक्ट्रोलायझेशन प्रोडक्शन केलं तुम्ही, याच्यामध्ये हायड्रोजन तयार केला, पण तो काय लगेच गाडीत नाही घालणार तुम्ही. तर त्याची पुढची महत्वाची गोष्ट असेल प्युरिफिकेशन अँड कॉम्प्रेशन. ओके, तर तो तुमच्यापर्यंत येऊ शकतो कारण तो आधी एक वायू असणार आहे आणि तो कॉम्प्रेशन मध्ये कसा असेल तर त्याचं प्युरिफिकेशन करावे लागेल. त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात, त्या बाजूला काढावे लागतात प्रोसेसने, पण ते 99.99% जेव्हा तो प्युअर होईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं जातं, कॉम्प्रेशन केलं जातं. याच्यामध्ये कॉम्प्रेशन म्हणजे काय, तो ऍक्च्युली वायू फॉर्म मध्ये असतो, म्हणजे वातावरणामध्ये असणार, तो तयार केलेला असेल एअर फॉर्म मध्ये, त्याच्यावर कॉम्प्रेस केलं जातं. जसं आपला घरातला गॅस असतो, कॉम्प्रेस करतात, त्याच्यामध्ये तो लिक्विड फॉर्म मध्ये आपल्या सिलेंडरमध्ये भरतात, सेम प्रोसेस याच्यामध्ये असेल आणि याचं कॉम्प्रेशन असेल सिस्टीमद्वारे केलं जाईल. ही एक स्टेज नंबर 3 असेल, ही पण थोडी चॅलेंजिंग असेल, पण इलेक्ट्रोलायझरच्या स्टेजपेक्षा थोडी लेस चॅलेंजिंग आहे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट टप्पा याच्यामध्ये आहे. अँड दिस स्टेप्स इन्शुअर दॅट ग्रीन हायड्रोजन इज अ क्लीन अँड इफिशियंट फॉर यूज इन द व्हेरियस ऍप्लिकेशन्स. फक्त गाड्याच नाही, इंडस्ट्रियल लेवलला पण याच्यामध्ये भन्नाट वापर करता येणार आहे. ओके, आता मित्रांनो पुढची प्रोसेस अजून डीप मध्ये सांगतोय मी तुम्हाला. ओके, कॉम्प्रेशन अँड प्युरिफिकेशन मॅन्युफॅक्चरर्स कोण कोण आहेत, कोण कोण आहे की हे सगळं करू शकतं. लक्ष ठेवा, नोट डाऊन करत चला प्रत्येक गोष्टला. लक्षात ठेवा याच्यामध्ये हॉनीवेल UOP ही जी कंपनी याच्यामध्ये, ह्या कंपनीने पॉलीबेड PSA टेक्नॉलॉजी फॉर हायड्रोजन प्युरिफिकेशन साठी डेव्हलप केलेली आहे आणि ही मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चालू आहे. त्याच्यानंतर UPL, वेलप्सन, JSW एनर्जी, ओके, आणि त्याच्यानंतर आपला भारत पेट्रोलियम पण आहे, तुम्हाला माहिती आहे, BPCL ही कंपनी पण आहे. दीज 4 कंपनीज आर एक्सप्लोरिंग ग्रीन हायड्रोजन टेक्नॉलॉजीज अँड इट्स प्युरिफिकेशन प्रोसेस. म्हणजे प्युरिफिकेशनची स्टेप असेल ना, तिथं ह्यांचं महत्व वाढणार आहे. लक्षात ठेवा. ओके, तिथे यांच्याकडे टेक्नॉलॉजी असेल की ज्या त्या कंपन्यांना देणं, कारण सगळी टेक्नॉलॉजी एका कंपनीकडे नसणार आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टेजला काम करते आणि नंतर ते एकमेकाकडे हस्तांतरित करतील किंवा एकमेकाचं EV किंवा जॉईंट व्हेंचर म्हणतो आपण, ते करून आपल्यासाठी घेऊन येतील स्वस्तामध्ये. ओके, आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेज नंबर 4 ला येतोय आपण, कारण हे सगळं तयार केलं, आपल्या गाडीपर्यंत पोहोचायचं आहे अजून, बरोबर ना. हे तर आता तिथे कंपनीमध्ये तयार झालेलं आहे. तर पुढची महत्वाची स्टेज असेल याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज. ती पण एक नॉर्मल चॅलेंजिंग स्टेज असेल ऍज कम्पेअर करता फर्स्ट स्टेज. ओके, तर याच्यामध्ये काय असेल, दिस इन्व्हॉल्व्ड व्हेरियस प्रोसेसेस लाईक, ओके, पहिली गोष्ट असेल अमोनिया कन्व्हर्जन. म्हणजे तो जो लिक्विड हायड्रोजन असेल ना, तर त्याला ते नॉर्मली काय करतील, अमोनिया रूपामध्ये कन्व्हर्टिंग करतील याच्यामध्ये. पुढची गोष्ट असेल रिपोजिंग एक्झिस्टिंग पाईप. ओके, रिपर्पजिंग एक्झिस्टिंग पाईप्स. कारण आता हा जर ट्रान्सपोर्ट करायचा आहे तर पहिली गोष्ट असेल टँक्स मधून, पण ते प्रत्येक वेळी एवढा घेऊन नाहीच जाऊ शकत. पण सध्याच्या कंडिशनला जो नॅचरल गॅस वाहण्यासाठी पाईपलाईन्स आहेत त्याचा पण ते वापर करू शकतात हा ग्रीन हायड्रोजन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये पाईपलाईन नेटवर्क याच्यामध्ये तयार करावं लागणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ओके, याच्यानंतर पुढची महत्वाची स्टेप असेल कॉस्ट इफेक्टिव्हनेस. कारण हे सगळं केलं स्वस्त असलं तर आपण वापरणार आहे ना, कारण आपल्याला शेवटी सगळ्या गोष्टी स्वस्तामध्येच पाहिजे असतात. ओके, त्यामुळे कॉस्ट इफेक्टिव्हनेसवर याचं काम करावं लागणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि लार्ज डायमीटर पाईपलाईन्स ची जी नॉर्मल ह्याच्यामध्ये काय लागणार आहे, गरज पडणार आहे याच्यामध्ये, की जे ह्या महत्वाच्या गोष्टी ह्या ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. समजलं, हे महत्वाचे 5 पॉईंट आहे त्याच्यामधले. आता ह्या पुढच्या पॉईंटमध्ये काम कसं होणार आहे, ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पुढची प्रोसेस बघूया आपण स्टोरेजची, ज्याच्यामध्ये हे सगळं साठवून ठेवलं जाणार आहे. तर महत्वाचं याच्यामध्ये काम असेल NTPCचं. त्याच्यानंतर एक महत्वाची कंपनी असेल गेल, ह्या दोन्ही पण गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत. त्याच्यानंतर असेल अदानी गॅस आणि त्याच्यानंतर असेल IGL. ह्या कंपन्या ह्याला ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज करण्यासाठी काम करतील.